नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय. मित्रांनो, आज आपण W4च्या पॅकेजला आलेलो आहे आणि W4चं पॅकेज हे खरमरी गाव आहे. म्हणजे जे वर्दडे गाव आहे, वर्दडे गाव सोडल्यानंतर खरमरी गाव लागतं. म्हणजे जे वेल्हा पानशेत रोड आहे, तर ह्या रोडला क्रॉस होऊन पुढं खरमरी गाव लागतं. तर मग खरमरी गावापासून हे W4चं पॅकेज चालू होतं. W4चं पॅकेज हे 7.5 किलोमीटरचं आहे. आणि मित्रांनो, संपूर्ण W4चं जे पॅकेज आहे हे संपूर्ण टनेलमधलं काम आहे. पूर्ण टनेल आहे. म्हणजे पूर्ण सिंहगड जो किल्ला आहे आपला, सिंहगड किल्ल्याच्या बाजूनी जे खरमरी गावापासून जे पुढं कल्याण गाव आहे, म्हणजे कल्याण गावाच्या पुढंही रहाटवडे जे गाव आहे, तर ह्या गावापर्यंत हा टनेल आहे. म्हणजे खूप लांब असा 6.25 किलोमीटरचा हा टनेल आहे. आणि टनेलचं काम कमीत कमी म्हणजे दोन्ही साईडून जर आपण विचार केला तर 1 किलोमीटरच्या वर दोन्ही साईडून हे काम पूर्ण झालेलं आहे. आणि मला तर असं वाटतं की गेल्या एक 5-7 महिन्यामध्ये टनेलचं काम पण पूर्ण होईल. खूपच वेस्ट भागामधले, पश्चिम भागामधले कामं खूपच वेगाने असं चालू आहेत. तुम्ही बघू शकता हे टनेलचे कामं वगैरे सगळे हे आता ह्या सगळ्या मशिनरी वगैरे पूर्ण लावलेले आहेत आत. आणि हे आपण एक गुगल मॅपचा एक व्ह्यू टाकलेला आहे. म्हणजे खरमरी गावातून हा पूर्ण असा डोंगराच्या खालून म्हणजे खूप आतून असा हा टनेलचं काम चालू आहे. आणि गेल्या 5-7 महिन्यामध्ये हे टनेलचं काम पण पूर्ण होऊ शकतं. बाजूला सिंहगड किल्ला आहे. कल्याण गेट, हे कल्याण गेट आहे. हे सिंहगड किल्ल्याचं कल्याण गेटच्या बाजूने बरोबर खालून डोंगराच्या खालूनच हा टनेल बरोबर कल्याण गावापाशी येतो. हे कल्याण गाव आहे. आणि कल्याण गावाच्या पुढून रहाटवाडे जे गाव आहे तर तिथपर्यंत टनेलचं काम, हे टनेल तिथपर्यंत संपलेलं आहे. आणि तिथून पुढं जे रहाटवडे गावाच्या जवळ W4चं पॅकेज हे संपतं. आता आपण कल्याण गावाच्या जवळ आहे आणि तुम्ही बघू शकता याच्या खालून म्हणजे आपण जे आता जे गावाची नावं आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण ड्रोनचे फुटेज आपण टाकत आहे. याच्यावर काय हा रोड होणार नाही आहे. ह्याच्या खालून म्हणजे ह्याच्या खालून टनेलचं काम चालू आहे. आणि रहाटवाडे गाव झाल्यानंतर पुढं कोंढणपूर गाव लागतं. कोंढणपूरच्या जवळच तिथूनच W5चं पॅकेज चालू होतं. W5चं पॅकेज पण आपण टाकणार आहे. त्याचं पण काम खूपच वेगाने असं चालू आहे. W5चं पॅकेज हे NH4 पुणे बँगलोर हवेला हे पॅकेज मिळतं पुढं. आणि मित्रांनो, हे बघू शकता कल्याण गावच आहे. आणि हे जी तुम्हाला आता पॅकेज 4चं जे चायनीज जे आहे ते 48+ पासून चालू होतं. ते 55,500 म्हणजे कमीत कमी ह्याचं अंतर, हे पॅकेजचं जी किलोमीटर आहे लांबी 7.5 किलोमीटर आहे. आणि हा 6 लेन रस्ता राहणार आहे. म्हणजे टनेलमध्ये पण 3+3 म्हणजे असं 6+ हा रस्ता राहणार आहे. म्हणजे 6 लेनचा हा रस्ता राहणार आहे. आणि त्यातमध्ये टनेलमध्ये डिवाईड असतील, कॅरियर गेट असतील, परत अजून ड्रेनेज असतील, शेजारी फुटपाथ असणार. म्हणजे आपण आता कात्रजचा जो नवीन बोगदा आहे त्यातमध्ये जसं प्रकारे बाजूला फुटपाथ वगैरे आहे, क्रॅश बॅरियर आहे, म्हणजे अजून बरंच काही स्पीड लिमिट त्यातमध्ये राहणार आहे. म्हणजे भरपूर काही सुरक्षा त्यातमध्ये देणार आहेत. परत टनेलमध्ये काही जर अपघात काय झाला तर त्यालाही मध्ये रस्ते मध्ये देण्यात येणार आहेत. म्हणजे दोन्ही टनेलच्या मध्ये रस्ते राहतील. जसं आपण कात्रज नवीन बोगद्यामध्ये आपण जे पाहतो तशा प्रकारे टनेल राहू शकतो. आणि मित्रांनो, पुणे रिंग रोडला ताशी 120 किलोमीटरचं स्पीड राहणार आहे. आणि 120 किलोमीटरच्या वर जर आपण गाडी चालवली
त्या रोडला कॅमेरे हे बसवण्यात येणार आहेत आणि आपल्याला दंडही होऊ शकतो, जसं मुंबई पुणे एक्सप्रेसला दंड होत आहे तसा. मित्रांनो, W4चं जे पॅकेज आहे ते W4चं पॅकेज हे हवेली आणि भोर या तालुक्यांना जोडलं जाणार आहे. आणि मित्रांनो, आता W4चं जे आपली गावं त्यातमध्ये येतात त्याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया. त्यातमध्ये खरमरी गावापासून स्टार्ट होतो. ते खरमरी गाव झाल्यानंतर तो डायरेक्ट टनेलच आहे, तर डायरेक्ट कल्याण गावापाशी टनेल निघतो आणि तिथून मानेखाडी आहे, शिवतरेवाडी आहे, मोरधरे आहे आणि रहाटवाडी आहे आणि तिथून पुढं कोंडणपूर गाव आहे. इथपर्यंत हे W4चं पॅकेज चालू होतं आणि कोंडणपूरच्या पुढे W5चं पॅकेज चालू होतं. खूपच वेगाने असं काम चालू आहे, पाहू शकता तुम्ही. टनेलचं आपल्याला टनेलमध्ये फारच सेफ्टी असल्यामुळं टनेलमध्ये शक्यतो आपल्याला जाता येत नाही आहे. आपण बाहेरून जेवढं फुटेज घेता येते तेवढं फुटेज घेऊन तुमच्यापर्यंत आपण पोचवण्याचीच आपण पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. कल्याण गावाच्या जवळ आहे आपण. आणि मित्रांनो, आता हा रस्त्याची रुंदी जरी म्हणलं तर 110 मीटर ह्याची रुंदी राहणार आहे. बऱ्याच ठिकाणी अंडरपास आहेत, फुटपाथ आहेत, साईडचे रस्ते असतील, तर ह्याचीही कामं खूप वेगाने असे चालू आहेत. आता बरेच आपण आपल्या व्हिडिओमध्ये प्रत्येक ठिकाणी आपण पाहतोय की अंडरपासचं शक्यतो अंडरपास जे आहेत तर अंडरपासवरती जास्त भर दिला जात आहे. कारण कशामुळं की जेणेकरून तिथील जे हा रस्ता जो आता हा रस्ता उंचावरून आहे, जसा समृद्धी झालेला आहे तशा प्रकारेच हा रस्ता होणार आहे, उंचावरून रस्ता होणार आहे. तर तेथील लोकांना म्हणजे पहिले जे अंडरपास आहेत ते पहिलं तर जी शेजारची गावं आहेत किंवा वस्त्या असतील, वाड्या असतील, ह्या लोकांना कुठल्या प्रकारे त्रास झाला नाही पाहिजे, म्हणजे जाण्याचा जो त्रास झाला पाहिजे. पहिले अंडरपास करून देणार, त्यानंतरच हे बाकीचे जे रस्ते आहेत म्हणजे जे लेवल असेल किंवा हाईट वाढवायचे कामं असतील, ब्रिजची कामं असतील, अजून ती कामं त्यानंतर होतील. म्हणजे आपण ज्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय की तशा प्रकारे जी प्रोग्रेस आहे आता साईटवरती ते तुम्हाला दिसतच आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण जे व्हिडिओ टाकतो त्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे सगळं की जे छोटे छोटे ब्रिज असतील किंवा अंडरपास असतील ह्याच्यावर जास्त पहिलं भर दिलेला आहे, किंवा लेवलची जी कामं असतील ज्या ठिकाणी गावं आहेत त्या ठिकाणी जे अंडरपास वगैरे त्याला जास्त भर दिलेला आहे. त्यांचं इथं एक W4वाल्यांचं या ठिकाणी कॅम्प आहे. मित्रांनो, हे बघा, आपण रहाटवाडी गावाच्या जवळपास आहे आणि खरमने गावापासून जो टनेल निघाला होता, आता ह्या ठिकाणी हा टनेल बाहेर आलेला आहे. इकडून इथं टनेलचं काम हे टनेल इथं संपलेलं आहे. म्हणजे इथून खरमरीपासून स्टार्ट झालेला आहे ते रहाटवाडी गावाच्या जवळ हा टनेल आलेला आहे, बघू शकता. जसं आपण आता सांगितलं तुम्हाला की जे अंडरपास असतील किंवा ब्रिज असतील तर हे पहिलं जे प्राधान्य आहे तर ते हे अंडरपास आणि जे ब्रिज आहेत जेणेकरून येथील लोकांना कुठल्या प्रकारे त्रास होणार नाही म्हणून हे पहिले कामं करून घेतात पहिले, बघू शकता. आणि आता
हा जे पुढं तुम्हाला ब्रिजचं काम चालू दिसतंय, तर ह्या ठिकाणापासून म्हणजे हा समोरच तुम्ही बघताय ह्या लेवल झालेलं आहे. इथून पुढं W5चं पॅकेज इथून चालू होतं. W5 पॅकेज या ठिकाणावरून चालू होतं आणि हे तुम्ही टनेल बघू शकता. आपण रहाटवडे गावाच्या बाजूला आहे आपण आणि हे बघू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे आपले डेली व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, असे साथ राहू द्या तुमची. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू मित्रांनो. गुड बाय.